काय होतंय पुण्यात त्या ठिकाणी. मी मागाशी म्हटलं होतं सकाळचं सत्र थोडंसं वॉर्मअप कमी असतो आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. पुन्हा एकदा संधी मिळते. पुन्हा एकदा जीवदान मिळतोय नितीनला. काय घडतंय त्या ठिकाणी, काय बिघडतंय. नक्कीच एक लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय गुंजन 11 संघाकडून. या संधीचं नक्कीच सोनं नितीन शिंदेला करावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईकला तर पाहायला मिळेल आपल्याला. तुषार बक्कम एक मोठा फलंदाज कोशिंबळे संघाकडून, कोशिंबळे गावाकडून या ठिकाणी बिलॉंग होताना पाहायला मिळतोय. एक मोठा नाव या ठिकाणी या जीपीएल दरम्यान पाहायला मिळेल. पुढील चेंडू पाहतोय आपण. निकेश यांचा पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आहे तुषार बक्कम. राईट मोर द विकेट. चेंडूला खेळून काढला मिड ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर आहे. मिस फील्ड जरूर झाली परंतु एक धाव घेण्यामात्र या ठिकाणी सफल ठरलाय तो साहिल 11 संघ. आणि एक षटक संपतंय. एक षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावा. 0 गडी बाद. 10 धावा या ठिकाणी साहिल 11. नक्कीच निकेशचं मी कौतुक करेल. पहिल्या चेंडूवर षटकार येऊन सुद्धा त्याने खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केलं आहे. 2 संधी सुद्धा प्राप्त झाल्या होत्या नितीन शिंदेला बाद करण्याच्या, परंतु गुंजन 11 संघाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. नक्कीच सर याचं श्रेय मला असं वाटतंय नक्कीच आमच्या या IGPLचे अध्यक्ष आदरणीय शैलेशजी पाखोडे यांच्या तालमीमध्ये तयार झालेला गोलंदाज आहे. आणि नक्कीच त्याचं कौतुक करावं लागेल की फक्त आणि फक्त पहिल्या चेंडूमध्ये मोठा फटका जरूर आला, त्याच्यानंतर विश्वास मात्र कायम ठेवला आणि 5 चेंडू अतिशय सुंदर हाताळले आणि फक्त 10 धावा दिल्या. डीजेला आपण या ठिकाणी संधी देऊया. डीजे रामा. श्रीयुत निलेश उभारे यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. नक्कीच क्रिकेट जीव की प्राण. मी म्हणेल इंग्लंडमध्ये जन्म झाला क्रिकेटचा, परंतु जीव की प्राण बनलाय तो भारताचा. भारतासारखी क्रेज कुठेच पाहायला मिळणार नाही तुम्हाला क्रिकेटची. नक्कीच सर, कारण प्रत्येकाच्या लहानापासून मोठ्यापर्यंत ज्यांच्या मनावरती आदराज्य गाजवलं आहे तो खेळ म्हणजे आपण या ठिकाणी क्रिकेटचा खेळ पाहतोय आणि खरंच उत्कृष्ट प्रतिसाद या क्रिकेटला मिळतोय सर. पुन्हा एकदा पुढील चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकले. चेंडू होता लॉंग ऑन दिशेने चेंडू जातोय पण त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक धाव मात्र घेईल. तितकी सुंदर रनिंग बिटवीन विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या जाते 11 धावांवर. थोडीशी हवेची झलक या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते. खरं सर क्रिकेट म्हटल्यानंतर ह्या ग्राउंडचं खूप मोठी खासियत आहे, कारण चारी बाजूने पाहिलं तर आपल्याला हिरवळ पाहायला मिळते आणि ग्राउंड सुद्धा आपल्याला हिरवळ पाहायला मिळतो आणि चारी बाजूने पाण्याचं सावट असल्या कारणाने या ठिकाणी नक्कीच हवेची एक सुंदर आणि गार अशी झुळूक या ग्राउंडवर येते. ते या ग्राउंडची खासियत आहे सर. नक्कीच सर, तितकंसं ऊन या ठिकाणी जाणवत नाही आहे, कारण चारी बाजूने हिरवळ आणि पाणी असल्या कारणाने थोडासा थंडावा असतो. आणि जवळजवळ 11 वर्ष या ग्राउंडला होते सर. इतकी वर्ष या ग्राउंडने साथ दिली आहे, अशी साथ या ग्राउंडची राहावी सर. नक्कीच अनंत कालापर्यंत राहील. नक्कीच आपल्या सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी आहेत. IGPLची कमिटी आपली स्ट्रॉंग आहे. इतके वर्ष ही कमिटी IGPL चालवत आलेली आहे. यस सर, 2 चेंडू होत आहेत. एक चेंडूवर मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धावली होती. दुसरी चेंडू मात्र या ठिकाणी निधीचा पाहायला मिळतोय आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक या ठिकाणी दुसरं षटक घेऊन आला आहे निलेश हुजरे. सर वाईट रिव्ह्यू घेतलाय का? ओके सर. येस बॅट्समन रिव्ह्यू आहे. साहिल 11 संघाकडून या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय की हा चेंडू वाईट आहे. फेअर आहे की अनफेअर डिलिव्हरी आपण एक थोड्या वेळात आपल्याला समजेल. त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. या ठिकाणी ऑन फील्ड अंपायरकडे आपल्याला जावं लागेल. त्यांनी जो निर्णय दिलाय तो या ठिकाणी निर्णय देण्यात येईल.
फेअर डिलिव्हरी आहे सर. निर्धाव चेंडू आहे. नक्कीच एक जोरदार या ठिकाणी अपील सुद्धा केली होती. त्याच ठिकाणी नक्कीच एक शंका उपस्थित केली होती साईल 11 संघाकडून. रिव्ह्यू तुमचा अनसक्सेसफुल झालाय. आता रिव्ह्यू तुमचा शिल्लक नाही आहे. साईल 11 आपण लक्षात घ्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण निलेश उद्रे. आता मात्र या ठिकाणी एज लागली नक्कीच आणि हा मोठा झटका मिळतोय साहिल 11 संघाला. नितीन शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतो. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. भाग्याचं नशिबाची साथ पुन्हा एकदा. द्या धावा आल्यात. 4 धावा येतोय. सुमनाने हार्दिक स्वागत करतो. दरम्यान धावसंख्या पोहोचलेल्या 19 धावावर 2 दिग्गज फलंदाज या ठिकाणी क्रीजवर. जीपीएलचं खासियत आहे की आपण 2 साइड या ठिकाणी स्ट्राईक बॅट्समन पाहायला मिळतोय सर. दोन्ही साइडनी आज फलंदाजांना मोठा फटका आलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पलीकडे? हो नक्कीच चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मिळतात या पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवरती 6 धावा येतोय षटकार. आता मात्र चेंडू हवेत आहे. खाली फिल्डर आहे. कॅचचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये आणि या ठिकाणी मोठा झटका मिळतोय. एक षटकारानंतर या ठिकाणी होते तुषार बक्कमची पारी खतम. दुसरा झटका दुसरा हादगा
तुषार बॅक टू द पॅव्हेलियन. दोन फिल्डर पाहायला गेले तर आपण 30 सर्कलच्या बाहेर असतात. दुसऱ्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर आपला 3 खेळाडू बाहेर पाहायला मिळतात. परंतु आता या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये काहीशी या ठिकाणी आपल्याला शत्रशन लांबवताना पाहायला मिळतोय कर्णधार. 2 चेंडू मात्र या ठिकाणी सुंदर राहतील. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती एक मोठी विकेट, तिसरा चेंडू पुन्हा एकदा राईट मोर द विकेट निकेश पाखुर्डे. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न परंतु सक्सेसफुल काय झाले नाही. त्या ठिकाणी मोठी अपील. घनश्याम पवार एक नावाज दिलेला या ठिकाणी बामनोली संघाकडून बिलॉंग करणारा हा एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. काहीच धावांना या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न होतोय गुंजन 11 संघाकडून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि कॅचचा प्रयत्न होता. हातामध्ये चेंडू लागला सुद्धा होता परंतु पुन्हा एकदा नशिबाची साथ विजय गुगल यांच्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 26 ऑन बोर्ड. 26 धावा या ठिकाणी धाव फलकावरती लागल्यात. येणारे काही चेंडू या षटकातील 2 चेंडू अजून सुद्धा या षटकातील शिल्लक असतील. या 2 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का योगेश सर, काय सांगाल? नक्कीच समोर जर पाहायला गेलं तर विजय गोगले मला असं वाटतं 44 वर्षाचा खेळाडू. हो नक्कीच सर. आणि इतका बॉडी लँग्वेज त्याचं म्हणाल किंवा त्याचा फिटनेस म्हणाल तर कौतुक करावं लागेल त्याचं. आम्ही लहानपणापासून त्याला बघत आलेलो आहोत. जवळजवळ मी 1995 पासून त्यांना खेळताना पाहतोय विजय गोगले यांना. नक्की सर, एक अनुभवाची एक पंढरी म्हणता येईल ज्यांच्याकडे आहे ते असे आमचे आदरणीय विजयजी गोगले, एक अनुभवी फलंदाज आणि एक मराठी उद्योजक म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी आपल्या मानगाव तालुक्यात पाहायला मिळतंय. 30 वर्ष क्रिकेटशी त्यांचं नाव जोडलेलं आहे. 30 वर्षाचा अनुभव विजय गोगले यांच्याकडे. नक्कीच सर, तुम्ही म्हटलं पण आम्ही सुद्धा त्याला लहानपणापासून विजय गोगलेला पाहतो. एक अनुभवी प्लेअर आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या समेत खेळण्याची संधी सुद्धा अनेक ठिकाणी आम्हाला आले. त्यांच्यासोबत सुद्धा आणि त्यांच्या विपक्ष सुद्धा आम्ही बरेच या ठिकाणी खेळलेलो, सामने खेळलेले आहेत. आणि नक्कीच आज त्यांना समोरून आता सुद्धा एवढं वय असून सुद्धा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. त्यांचा फिटनेस पाहायला मिळतोय. नक्कीच सर्व आलेले जे नवतरुण खेळाडू त्यांना सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे सर. नक्कीच सर, एक चतुर खेळाडू त्यांचं नाव आहे. चतुर खेळाडू विजय गोगले. आणि या ठिकाणी मला असं वाटतं निकेश शिंदेला जखडून ठेवलंय. निकेश पाकुर्डे याने सुंदर अशी गोलंदाजी करतोय. नक्कीच सर, कुठेतरी धावा या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करतोय कारण मोठे फटके मारण्यापासून वंचित या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी गुंजन 11 संघाकडून या गोलंदाजाकडून होतोय सर. नक्कीच निकेश शिंदेला काहीच चेंडू समजत नाहीये. अतिशय आग ओकणारी गोलंदाजी करतोय तो या ठिकाणी निकेश. आणि या ठिकाणी ओव्हरची 3रं षटक या ठिकाणी संपूर्णात येत आहे. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 27 धावा. 9च्या सरासरीने या ठिकाणी 9 धावांच्या सरासरीने या ठिकाणी धावा
काढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते साई लेलो यांचा संघ. ज्याप्रमाणे त्यांनी गुंजन 11नी नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा जो निर्णय घेतला तो निर्णय या ठिकाणी त्यांचा मला असं वाटतं यशस्वी होताना पाहायला मिळतोय. असतो स्ट्रॅटेजिक टाइम म्हटल्यानंतर आता 3 षटक झाल्यानंतर चौथ्या षटकाला कोणाला 5वं षटक कोणाला जायचं याचं या ठिकाणी नक्कीच एक विनिमय चर्चा विनिमय चालू असते आणि त्या ठिकाणी आता ती चर्चा संपलेली आहे. टाइम ब्रेक संपलेला आहे आणि आता 4थं षटक कोण घेऊन येईल या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरेल. गोलंदाज असेल सोहम. नक्कीच सर निर्णायक षटक असेल आणि जो टाइम आउट असो तर टाइम आउटमध्ये पुढची रणनीती काय असेल, पुढचा गोलंदाज कोण काढायचा आहे या ठिकाणी चर्चा विनिमय होतो कर्णधार आणि संघ मालकादरम्यान. पाहूया आणि गोलंदाजीची संधी मिळते ती सोहम एक युवा खेळाडू मला असं वाटतं सोहम उनेगाव संघाकडून हा बिलॉंग करतो खेळाडू. नक्कीच पाहायला गेलं तर सर एक मोठे मोठे चेहरे या ठिकाणी एक नवीन नवीन चेहरे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि प्रत्येक गावाकडून होईना का या ठिकाणी प्रत्येक संघाकडून प्रत्येकाला या ठिकाणी नवतरुण चेहऱ्याला नक्कीच संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं नक्कीच हे माझे सर्व नवतरुण खेळाडू काढतात. नक्कीच सर आपला खेळ दाखवण्याच्या या ठिकाणी संधी मिळते प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक गावातील खेळाडूला एक मोठा मंच आहे, मोठं व्यासपीठ आहे या ठिकाणी. आपला जो काही खेळ आहे तो खेळ दाखवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला संधी मिळते. पाहूया सोहम काय करतो आपल्या गोलंदाजी मार्फत. पाहूया स्ट्राईकवर आहे विजय. विजयच आहे ना. नक्कीच या ठिकाणी थोडीशी लिडिंग गॅस लागली आणि चेंडूला पाठवलाय गोळीच्या गती आगळ्या वेगामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे मिळतात या पहिल्या चेंडूवरती चौकार. 4 धावा. मैदान गाजवण्याची क्षमता अजून आहे. अरे मुकुट असो कोणाच्याही माथी जनतेचा राजा अजूनही विजय गुगलेच आहे. विजय गुगलेच आहे आणि विजय गुगलेच आहे. नक्कीच सर. या ठिकाणी मोठी नामी संधी होती. पुन्हा एकदा 2 धाव मात्र या ठिकाणी जरूर मिळतील. पुन्हा एकदा नामी संधी होती त्या ठिकाणी. मी जरूर विजय गोगलेचं सर कौतुक केलं होतं पण असं वाटलं की हे कौतुक कुठेतरी गमावतोय की काय, परंतु नक्कीच त्या ठिकाणी मिसफील्ड झाली आणि झेल सुटला. झेल धरणीला दान झाला आणि जीवदान मात्र मिळाला तो विजय गोगलेला सर. नक्कीच सर मला वाटतं आज चौथा झेल या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे तो गुंजन 11 संघाने. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेल गुंजन 11 संघाकडून. आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात और आपल्या हिंदीमध्ये एक म्हण आहे शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो शिकार करना कभी नहीं भूलता. येस डेफिनेटली सर नक्कीच. त्याचप्रमाणे या ठिकाणी विजय गुगले. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी स्टपल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. जरूर स्टेप आउट केला होता परंतु एक सुंदर अशी गोलंदाजी, एक चतुराई गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला सोहम यांची. उंचापुरा या ठिकाणी हा 5 ते 6 फूट उंचीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. राईट लेफ्ट हँड राईट राऊंड विकेट या ठिकाणी गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र मोठा फटका आलाय. नक्कीच चेंडूला पाठवलाय. चेंडू येतोय
6 धावांसाठी जातोय षटकार. ने अपनी दहाड़ दी है. विजय गुगले सुंदर असा षटकार पाहायला मिळाला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडीशी बाउंड्री लाईन त्या ठिकाणी शॉर्ट दिसते आणि त्या ठिकाणी षटकार या ठिकाणी मारलेला आहे विजय गुगले आणि धावसंख्या झाली आहे ती 39 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली आहे 39 धावा. दरम्यान रसिक प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. फक्त 50 रुपयाचा लकी ड्रॉ घ्यायचा आहे आणि आपण या ठिकाणी सायकल जिंकू शकता. पुढील चेंडू पाहतोय. हा सुद्धा मोठा फटका. पुन्हा एकदा नशिबाची साथ. येईल का चौकार? हो नक्कीच आला. या ठिकाणी मिसफील्ड होते. येतोय पुन्हा एकदा या चेंडूवरती. मनावरती या ठिकाणी सर्वांच्या मनावरती आदर्श गाजवणारा हा क्रिकेट खेळ. क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही, क्रिकेट म्हणजे जगणं आहे. प्रत्येक बॉलवर आयुष्यपणाला हेच खरं लढणं आहे, हेच खरं लढणं आहे. आणि प्रत्येक चेंडूवरती आयुष्यपणाला लावून या ठिकाणी आयुष्याचं गणित मोजमाप करून घेण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय विजय गुगले. हा सुद्धा त्या ठिकाणी तोच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव जातोय आणि चौथं मंचावर पहिल्यांदाच गोलंदाजी करताना आर्यन आणि पहिला चेंडू हवेमध्ये. चेंडू पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलेली आहे आर्यनने. इजीपीएलचा आपला
त्या ठिकाणी तैनात असलेल्या खेळाडूचे मी नक्की कौतुक करेल. या ठिकाणी सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. चौथा धक्का या ठिकाणी साहिल 11 संघाला. आणि आता फलंदाजीसाठी आलेला आहे तो, मात्र फलंदाजाचं नाव आहे मिथून. राजौली संघाकडून खेळणारा हा मिथून. समोर आर्यन. राईट आर्म राऊंड विकेट या काही मिथून लानीस. सुंदर असा चेंडू तटावलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. शॉट पाहायला मिळाला मिथून याच्या बॅटमधून आलेला चौकार. धावसंख्या झाली 47 धावा. 4 गडी बाद 47 धावा. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळाली होती, मात्र तदनंतरच्या चेंडूवर मिथुनने सुंदर असा फटका मारला आणि 4 धावा मिळवल्या. आणि हा मात्र सुंदर असा तटावलेला चेंडू, परंतु 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेची सुद्धा. आणि त्या ठिकाणी विजय गुगले आणि थांबवलेलं आहे मिथुनला. 1 धावेने धावसंख्या झाली 48 धावा 48. शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना जास्तीत जास्त धावा कुटण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे विजय आणि मिथुन यांचा. पाहूया शेवटचे 3 चेंडू. आणि सुंदर असा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला चेंडू, परंतु तितक्या सुंदर रीतीने या चेंडूला लॉंगॉनच्या दिशेला मारलेला चेंडू विजय गुलेंच्या 2 धावेने 50 धावा पूर्ण होत आहेत. साहिल 11 या संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. शेवटचे 2 चेंडू. पाहूया किती धावा या 2 चेंडूवर मिळवत आहेत विजय गुगले. आणि हा मात्र चेंडू फिरकावून दिलाय. स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि हा सुद्धा चेंडू फिरकावून दिलाय, परंतु जातोय गडी बाद.
आणि टीजे चॅलेंजर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या ठिकाणी. आणि या ठिकाणी या दोन्ही संघाचा जो नाणेफेक आहे ते आपल्या EGPLचे माजी अध्यक्ष श्रीयुत अभिजित वाघमारे यांना मी विनंती करेल या ठिकाणी या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक करायची आहे. अभिनंदन आपलं. काय स्वीकारणार आहात आपण? गोलंदाजी. गोलंदाजी स्वीकारणार आहात आपण. किती धावावर रोखण्याचा प्रयत्न कराल? ही एक मैत्री तुषार एक मित्रच आहे माझा आणि आम्ही त्यांना कमीत कमी संघावर रनांवर रोखण्याची हे करू प्रयत्न करू. नक्कीच त्याने असं म्हटलं की कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. मला सांगा एकंदरीत आपली जी विकेट आहे आणि जी आउटफील्ड आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? मैदान तर खूप छान आहे. आम्ही इथं नेहमी खेळतो आणि ग्राउंडचा अंदाज आहे त्याच्यामुळे त्याचा आम्ही फायदा घेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप सारे फायनल सुद्धा तुम्ही याच मैदानावर जिंकलेले आहात. मला सांगा आपलं एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर उत्तमच आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी कमिटीने खूप मेहनत घेतली आहे आयोजनासाठी. नक्कीच अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. त्याचप्रमाणे टीजे चॅलेंजचे कर्णधार आमचे मित्र तुषार जाधव. तुषार जाधव, आपण टॉस जर जिंकला असतात तर काय घेतला असतात तुम्ही? नक्कीच मी पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. तुमची प्रथम फलंदाजी आहे. तुम्ही फलंदाजी करताना किती धावांचं लक्ष देणार आहात? आम्हाला जवळजवळ काल आम्ही 70 धावा मारून सुद्धा हारलो होतो. तर अजून जास्तीच्या धावा कशा येतील याच्याकडे लक्ष देऊ, कारण नॉकआउट मॅच आहे आणि सामना आम्हाला जिंकणं गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. नक्कीच सर, एकंदरीत आउटफील्ड आणि विकेटबद्दल काय सांगाल तुषार? नक्कीच गेले 10 पर्व आपण या ग्राउंडवर खेळतोय आणि 10 पर्वाचा अंदाज आपल्याला आहेच इथे आणि सुंदर ग्राउंड केलेलं आहे. आपलं जे आयोजन आहे EGPLचे ते एकंदरीत संपूर्ण आयोजनाबद्दल थोडं. नक्कीच आयोजन खूप सुंदर आहे, कारण आत्ताचे सन्माननीय अध्यक्ष शैलेशजी पाकुर्डे यांनी खूप मेहनत घेतली. तसेच त्यांचे जे बाकीचे सदस्य आहेत म्हणजे कमिटी मेंबर्स त्यांनीसुद्धा मेहनत घेतली आणि हा आजचा जो तुम्हाला दिवस दिसतोय आजचा आणि कालचा, या दिवसामध्ये ही जी सर्व खेळाडू रसिक प्रेक्षक येत आहेत ते त्यांच्या अध्यक्षतेखाली येत आहेत आणि खरंच आणि पहिल्यांदा त्यांच्या अध्यक्षतेखाली 3 सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरंच खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. नक्कीच तुषार, भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सामन्यासाठी. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. फक्त 22 धावा आहेत ना? 4 धावा. दरम्यान साहिल 11 संघाने 56 धावा केल्या आणि 57 धावाचं आव्हान या ठिकाणी गुंजन 11 संघासमोर ठेवलं आहे. सलामी फलंदाज तुषार आणि निलेश. धावसंख्या झाली ती 4 धावा. सलामी गोलंदाज या ठिकाणी निकेश शिंदे. कर्णधार संघाचा साहिल 11 संघाचा कर्णधार निकेश शिंदे सुंदर अशी गोलंदाजी करताना ठिकाणी पाहायला मिळतोय. सत्तावन्न धावाची आवश्यकता असताना इथे मात्र थोडासा मिसफील्ड होतोय आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार.
4 धावांसाठी चौकार. मिडॉनच्या खेळाडूच्या वरून हा चौकार मारलेला आहे आणि हा मात्र हवेमध्ये चेंडू आहे आणि पुन्हा एकदा झेल सुटताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे गुंजन 11च्या संघाने चुकी केली त्याच ठिकाणी या ठिकाणी साहिल 11च्या संघाकडून पाहायला मिळतंय. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होते 10 धावा. नक्कीच त्या ठिकाणी झेलबाद करण्याची नामी संधी त्या ठिकाणी होती. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आणि आता मात्र कोणत्या प्रकारची चुकी केलेली नाहीये. विकेट किपर तुषार बाद झाल्यानंतर फलंदाजी मार्क आलाय तो मयूर, राजावली संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू. पाहूया 57 धावांचा पाठलाग करताना सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली ती निकेशाची. पहिला धक्का दिलाय तुषारच्या स्वरूपात. आता गोलंदाजी मार्को आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकादरम्यान धावसंख्या झाली आहे 10 धावा. मला असं वाटतं साहिल 11ची सुद्धा 10 धावाच होत्या आणि या ठिकाणी गुंजन 11च्या सुद्धा पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली ती 10. आणि प्रमोदचा पुढचा चेंडू आणि सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी निर्धाव चेंडू. तितकीच सुंदर अशी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. प्रमोद मॅन फ्रॉम उनेगाव सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रमोदच्या समोर आहे निलेश हुजरे, एक अनुभवी फलंदाज, अष्टपैलू खेळाडू. आणि पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकला चेंडू. जोरदार अपील केली आहे त्या ठिकाणी, लेकिन परंतु अपील फेटाळली आहे त्या ठिकाणी पंचांनी. दुसरा निर्धाव चेंडू प्रमोद याचा. सुंदर अशी गोलंदाजी रखरखत्या उन्हामध्ये या ठिकाणी आग ओकणारी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी प्रमोद जखडून ठेवलंय निलेशला 2 चेंडूमध्ये. आणि हा चेंडू ले जरूर लागली होती परंतु झेल सुटलेला आहे ठिकाणी. यष्टी रक्षकाच्या हातान चूक होतीये. 3 चेंडू लगातारचे या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत प्रमोद याने. जखडून ठेवले आहे पूर्णपणे या ठिकाणी निलेश हुजरेला. धावसंख्या खोलंबली 10 धावांवर. नक्कीच एक मोठी विकेट घेण्याची संधी या ठिकाणी नक्कीच होती. विजय गुगले स्लिप मध्ये या ठिकाणी आणि हा चेंडू मात्र स्वेअर मारा केलेला आहे आणि वाईड दिला आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते गुंजन 11 संघाला. धावसंख्या झाली 11. हा पुन्हा चेंडू टाकावा लागणार आहे. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली 11. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं षटक पॉवर प्लेचं
या ठिकाणी पैकी पसावर असताना आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी, अतिशय लाईन आणि लेंथ पकडून ठेवली आहे ती प्रमोद याने. अतिशय शिस्तबद्ध अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो. या ठिकाणी प्रमोद कंजूशी केली आहे फार या ठिकाणी गोलंदाजीमध्ये. प्रमोद याने धावसंख्या थांबलेली 11 धावांवर. आणि हा पण चेंडू, परंतु सुंदर असा चेंडू नाही. निर्धाव चेंडू, फक्त आणि फक्त एक अतिरिक्त धाव या ठिकाणी दिली आहे. 5 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले प्रमोद याने. DRS घेतलेला आहे बॅटिंग, फलंदाजाने DRS घेतलेला आहे वाईट साठी. पाहूया काय निर्णय येतोय. जय गणेश स्पोर्ट्स चॅनल या ठिकाणी आपल्याला DRS चा निर्णय देतील. पाहूया थर्ड अंपायर कडे गेला निर्णय. फेअर डिलिव्हरी ऑन फील्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तो कायम राहणार आहे आणि यांचा रिव्ह्यू या ठिकाणी आता DRS जो आहे तो संपलेला आहे. दोन्ही संघाला एक एकच DRS मिळतो. शेवटचा चेंडू प्रमोदचा, सुंदर अशी गोलंदाजी केली आहे प्रमोद याने. धावसंख्या थांबली 11 धावांवर. आणि हा मात्र चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू आणि सुंदर असा झेल पकडला त्या ठिकाणी आणि मोठा मासा या ठिकाणी गालाला सापडलेला आहे. दोन षटकाकडे धावसंख्या झाली आहे 11. सुंदर अशी गोलंदाजी केली आहे प्रमोद याने. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे आणि हा मात्र चेंडू फिरकावून दिलाय. स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि हा मात्र सुरक्षितरित्या खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली आहे आणि एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 18 धावा.
निकेशने गोलंदाजीतून आपले कौशल्य दाखवले. या ठिकाणी आता फलंदाजीच्या माध्यमातून त्याला आपल्या ठिकाणी कौशल्य आपलं कसं या ठिकाणी दाखवायचं आहे. आणि त्याच्या समोर आहे घनश्याम, बामनोली संघाकडून खेळला जाणारा खेळाडू, अनुभवी असा खेळाडू. आणि पहिला चेंडू खेळलाय घनश्याम याने आणि निर्धाव चेंडू आलेला आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू निकेशाचा पाहूया. आणि हा पण चेंडू निर्धाव. घनश्यामकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता घनश्याममध्ये जरूर आहे, परंतु निकेशने मात्र जखडून ठेवलाय तो घनश्यामला. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आले आहेत. धावसंख्या खोलंबले 18 धावांवर. निकेश राईट आर्म ओव्हर द विकेट आहे. हवेमध्ये चेंडू पाहूया. आणि झेल या ठिकाणी सुटलेला आहे. थोडासा चेंडू दूर होता खेळाडूपासून. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या होते 20 धावा. आणि हा चेंडू हवेमध्ये चेंडू घनश्याम या ठिकाणी फसलेला आहे आणि झेल सुटलेला आहे त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 22 धावा. दुसरं षटक या ठिकाणी, तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकाखेर धावसंख्या झाली आहे ती 22 धावा.
चेंडू विजय गुगले यांचा. फक्त एक धावेवर समाधान मानावं लागलं ते मयूर याला. आणि दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. घनश्यामला मात्र काहीतरी लय सापडत नाहीये. घनश्यामला जखडून ठेवलेलं आहे. लय सापडत नाहीये घनश्यामला. नक्कीच तो मोठे फटके मारण्याची क्षमता घनश्याम मध्ये आहे, परंतु आज त्याचा जी बॅट आहे ती पूर्णपणे शांत झाली पाहायला मिळते या ठिकाणी. आणि हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावला चेंडू आणि चेंडू आता 4 धावांसाठी चौकार. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी या ठिकाणी. लकी ड्रॉचा जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे, फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, पाहूया. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेलबाद. घनश्यामच्या पारीचा होतोय अंत. चोवीस धावांची गरज. शेवटचा चेंडू विजयांचा. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी केली आहे विजय गुगले यांनी. 7 चेंडू आणि 24 धावा. आणि हा मात्र निर्धाव चेंडू. सुंदर असे गोलंदाजी केली आहे ते विजय गुगले यांनी. आता 7 चेंडू आणि 24 धावा. सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती असेल, आपण या ठिकाणी लकी ड्रॉचा फायदा घ्यायचा आहे. तुषार जाधव कुठे असतील त्यांनी या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. तुषार जाधव. थँक्यू. तुषार जाधव 12वा खेळाडूला ठिकाणी चावी घेऊन पाठवायचं आहे. जाधव सरांची विनंती या ठिकाणी. तुम्ही स्वतः आलात तरी चालेल, असं काही नाहीये.
ओके तुषार ओके. त्याला रॅपिंग वगैरे करायला पाहिजे हे आणून गिफ्ट बॉक्स कसा असतो शेवटचा षटक 6 चेंडू 24 धावा. मयूर नॉन स्ट्राईकला निकेश आणि पहिला चेंडू हवेमध्ये मिथून येतोय आणि झेल बाद होतोय मयूर. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी वेदांत सुद्धा पहिला EGPL आहे. आर्यन पाखुडेचं पहिलं EGPL आहे आणि दोन्ही गोलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर गडी बाद करलाय. पहिल्याच चेंडूवर आपल्या विकेट मिळवलेली आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि दुसरा गडी बाद होतोय. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या सोबत आले आहेत सूरज दसवते. धन्यवाद सूरज सर, आपलं स्वागत आहे. आणि या ठिकाणी राडा केलाय तो वेदांतने 2 चेंडूवर 2 गडी बाद केले आहेत. हा संपूर्ण सामना या ठिकाणी चुकला गेलाय तो साहिल इलेव्हन या संघाकडे. शेवटचे 3 चेंडू 23 धावांची गरज. आणि हा मात्र चेंडू फिरकावून दिलाय 6 धावांसाठी. षटकार पण वेल गेलेली. आणि या ठिकाणी साहिल इलेव्हन संघ विजयी झाला आहे. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन.
आणि या ठिकाणी गुंजन इलेव्हनला पुढील वर्षासाठी